आईवडिलांनी सेवेकरिता निवडून घेतलेली ओवी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीमधली अध्याय पहिला ओवी क्रमांक 21 ही सेवेकरिता घेतलेली आहे। बघा, काहीतरी माध्यम संतांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता हा चालत असलेला सुरू केलेला नवीन उपक्रम आणि खूप सुंदर अशी हा उपक्रम आपल्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आपल्या हरिभक्त परायण ओंकार महाराज गुरुडे यांनी केलेला आहे। तसेच आमचे गुरुबंधू सर्व त्यांनीही या उपक्रमाला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराला मिळाली हे माझं मी परम भाग्य समजते। बघा, एवढंच रोप लावलेला द्वारी त्याचा वेल उगवला गगनावरी, एवढंच रोप लावलं आणि त्या रोपाला पाणी घालण्याचं काम हे संत मंडळी, हे सद्गुरू रूपी हे आपल्याला जे भेटले त्यांनी हे काय करतात की वारंवार तेच सांगून हा वेल खाली न पडता याला गगनावरती नेण्याचं काम हे संत मंडळी आपल्याला वारंवार काय करतात, सांगतात। आणि खरंच हे धर्माचं काम तुम्ही सर्वांनी हातात घेतलंय आणि हे असंच पुढे चालत राहावं अशी माझी तुमच्यानी प्रार्थना। बघा काय म्हणतात, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष त्या धरू विवेकावरी। बघा, कोणता संसारातून तारले हो? आपल्याला संसार म्हणजे काय सांगितलंय संतांनी? खरा संसार कोणता? हा आपण जो करतोय, आपल्याला जो डोळ्याने दिसतोय हा संसार आईवडिलांना नाही। संतांनी सांगितलंय जन्म आणि मरण याच्यातून सुटायसाठी हा संसार सांगितलाय आणि त्या संसारातून आपल्याला सुटण्याकरता काय करावं लागेल तर संतांना शरण जावं लागेल। कारण की बघा, सद्गुरु वाचुनी नामने हाता साधने साधिता कोट्या गुणी। सद्गुरु शिवाय हे ज्ञान, हे नाम आपल्याला भेटू शकत नाही, म्हणून सद्गुरूंना शरण जावं लागेल। आपण इकडे तिकडे जर भटकलो, कुठे गेलो तरी आपल्याला हे भगवंताचं नाम प्राप्त होणार नाही। कारण की सद्गुरु वाचुनी सापडेना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी। कोणते पाय सांगितले हो? चमड्याचे पाय नाही। अनुग्रह आणि प्रबोध यांना संतांच्या चरणाची पायाची उपमा दिलेली आहे आणि ते जर नाम आपल्या जीवाला मिळालं तर आपण सुद्धा काय करू, या संसारातून सुटू। आणि हाच एक मार्ग आहे। तर तुकाराम महाराज म्हणतात, कशातून सुटायचं असलं तर आपल्याला कोणी काय करणार नाही, त्याच्यातून सोडू शकत नाही, पण एक तो देव सोडू शकतो। तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी वाचून या, तो एक आहे त्याला जाणून घ्यायचे कधी म्हणाला तर मनुष्य जीवनामध्ये। कारण की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे। शेवटचा आपल्याला शेवटची संधी आहे आणि ह्या जर संधीचा तुम्ही जर फायदा करून नाही घेतला तर मग परत काय होईल, उपजते नासे नासे ते पुनरपी दिसे आणि हे घटिक यंत्र जैसे परिभ्रमे गा। जसं जन्माला येतोय आणि मरतोय, जन्माला येतोय आणि मरतोय, हे रहाट गाडवे हे चालूच राहणार आहे, हे कधी बंद होणार नाही। पण खरंच आपण खूप भाग्याचे, आपल्या जीवनामध्ये सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा आणि गुरुवरी अमृते दादा आले आणि ह्या रहाट गाडग्यातून आपल्याला त्यांनी काय केले, सोडले। किती वेळा जन्म यावा नित्य व्हावी फजित, म्हणून जीव झाला आणि शरण गेला विठूशी। मग आपण कोणाला शरण जावा? जे जाणते आहेत त्यांना। मग आपण जाणत्यांना शरण गेलो, आपल्याला सांगतात का उपाय? नाही सांगत, कारण की सांगतच नाही की त्यांना माहीतच नसतं आणि ज्याला माहीत आहे त्यांना शोधावं लागतं आणि त्यांना शोधण्याकरता आपल्याला कोणाची तरी आईवडिलांची म्हणा, पूर्वजांची काय लागते, पुण्याही लागते। आणि ते पुण्य जर जमा झालं की आपल्याला संत कुठेही मिळू शकतात। कोणाच्या कैवारी आपण म्हणतो ना, तर कुणीही आपल्याला सांगू शकतो की हे संत आहेत, त्यांच्याकडे त्या भगवंताचं नाम आहे। आणि नाम म्हणजे काय हो? आपल्याला नाव खूप माहीत आहेत पण भगवंताचं नाम माहीत नाही। कारण की नावामध्ये आणि नामामध्ये खूप फरक
नाही तयापासी आणि ठेविलेल्या बाळासी नाव ठेवलेल्या बाळाला काय म्हणतो ओ देत कुठे हे ठेवलेले नाव आहे बघा श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्यांना श्रीकृष्ण नाव दिलं रामाचा जन्म झाल्यानंतर त्यांना राम हे नाव दिलं तसं आपल्यालाही नाव दिलेलं आहे पण याच्या अगोदरचं आपलं नाव काय ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये आपण होतो त्यावेळेस आपलं नाव काय ते जाणून घेण्याकरता सद्गुरूंना शरण जावं लागेल माणूस भक्ती करतोय सगळं चालू आहे पण खरी भक्ती कोणती हे आम्ही जाणून घेत वरती वरती भक्ती चालली पण खरी भक्ती ती आत आहे आणि ती आतली भक्ती जाणून घेण्याकरता सद्गुरूंना शरण जावं लागेल कारण की आम्ही भक्ती करतोय पण जे दिलंय ना देव आईवडिलांनो ते सगळं देवाचंच आहे आणि आपण देवाला देतोय मग देवाला नेमकं आवडतं काय आम्ही देवाचंच घेतोय आणि देवाला देतोय मग नेमकं देवाला आवडतं काय देव कशाने आनंदी होईल पण तेही संतांनी सांगून ठेवलं आवडे देवासी तो एक प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस काय सांगितलंय नामाचाच उच्चार सांगितलाय कारण की नामच खरं आहे आणि बाकी आपण जे बघतोय ते खरं नाहीये कारण की बाकी सगळं काय नाशिवंत आहे आणि ते नाश पावणाऱ्याचा आपल्याला काय करायचं आहे त्याचा संग धरून आपल्याला काही फायदा होणार नाही अविनाशी असा भगवंत आहे आणि त्या स्वस्वरूपाला जाणून घेण्याचा आईवडिलांनो प्रयत्न करा कारण की बघा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म जसा आपण दृष्टांत ऐकलाही असेल एखादा अंध आहे बघा आणि त्यांनी काय केलं राजाची दवंडी ऐकली की जो कोणी मला कावळा आणून देईल त्याला मी 1000 रुपयाचं बक्षीस देईल ती दवंडी कोणी ऐकली आंधळ्याने ऐकली आणि आंधळा नदीवर आंघोळीला गेल्यानंतर त्याला एक नित्य नियमाची सवय होती रोजची गेल्यानंतर काय करायचं डुबकी मारायची आणि टाळी वाजवायची तसं केल्यानंतर त्याच्या हातात काय झालं कावळा आला पण त्याचं मन त्याला असं वाटलं की अजून जर एक कावळा आपल्या हातामध्ये आला तर आपल्याला अजून 1000 रुपये मिळणं म्हणजे 2000 रुपये होतील त्यांनी कावळा धरला आणि बगलामध्ये ठेवला आणि टाळी वाजवली होता तोही गेला नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देव हो म्हणती ते देवाची होती कधी पण नरदेहामध्ये नरदेह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव म्हणा कोणता वासुदेव हो आम्ही आळंदीला पंढरपूरला गेल्यानंतर तो तीर्थाच्या ठिकाणी टोपी घालून असलेला तो वासुदेव का नाही जो देव जो वासुदेव आपल्या देहामध्ये येतो जातो तो वासुदेव म्हणजे श्वास वासुदेव करीतो फेरा काहीतरी दान पुण्य करा नाहीतर मी जातो माघाराला आमच्याकडे देव येतोय जातोय पण आम्हाला त्याची जाणीव नाही कधी होईल हो ज्या वेळेस आता बघा कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आपण आहोत जे लोक मरतायत त्यांना कशाची गरज आहे देवांनो फक्त ऑक्सिजनची आणि तो मिळला नाही म्हणून लोक काय होतात मरतात मग याची किंमत आपल्या श्वासाची कधी करेल हो जोपर्यंत आपल्यावरती वेळ येत नाही तोपर्यंत पण आपण बघा किती श्वास घेतोय किती सोडतोय याचा आपल्याला काही माहिती नाही 21 वेळा 21,600 वेळा आपण श्वास घेतोय सोडतोय पण याची किंमत आपल्याला आहे का नाही बघा चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरिविना देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुकू नका आपलं हे सगळं शरीर चाललंय कशावरती त्या श्वासावरती पण श्वास तो कोण घेतोय कोण सोडतोय याला आपण जाणून घेतलं कधी त्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण की शेवटचा हा मनुष्य जन्म मिळालाय आणि याच्यातून सुटका जर आपण नाही करून घेतली परत एक योनी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा परत एक योनी कोटी वेळा फिरावं लागेल परत हे मनुष्य देह तुम्हाला मिळेल नंतर हे सद्गुरूची संगत मिळेल का नाही हे काही माहित नाही मग ती माहित करून घ्या आणि खरंच खूप सोपा मार्ग संतांनी आपल्यापर्यंत आणून सोडला आहे आणि तो मार्गाचा आपण स्वीकार करा आणि खरा भक्तीचा मार्ग जाणून घ्या
हीच भक्ती खरी आहे. वर वर करू नका काही, नाचायची एकच घाई. बघा, आम्ही वरती वरती भक्ती करतोय, पण संतांनी आतमधली भक्ती करायला सांगितली. माऊलींनी सांगितलं, अजप जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. काय सांगितलं? अजप जपणे करायला सांगितले. आतमधून नामस्मरण म्हणजे श्वासाने त्याचं भजन करायला सांगितले. 4 वाण्या आहेत, परा, पच्छिंती, मध्यम आणि वैखरी. ह्या 4 वाणीने भगवंताचं भजन करायचं. परे ऊन परते घर, तेथे राहू निरंतर. तुम्हाला निरंतर राहायचं असेल तर परेपासून जे भजन आहे ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याची जाणीव करून घ्या, ते जाणून घ्या आणि आपलं आयुष्य काय करा, सार्थकी लावा. कारण की तोपर्यंत ह्या जीवनाचं सार्थक होऊ शकत नाही. आपण संसाराला, मनुष्याच्या जन्माला आलोय आणि हा संसार करतोय, कारण की हा संसार एक ना एक दिवस काय होणार, त्याचा नाश होणार आहे. त्यासाठी काय करायला लागेल? आपला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीव सुखून घे. आम्ही खऱ्या सुखाला शोधतोय हो, पण खरं सुख आहे कुठे याची कधी आपण शोध चालू केलाय का? आम्ही फक्त पैसा कमवला, आम्हाला सुख मिळालं, हे नाही ते नाही ते नाही, त्याच्यामध्ये आम्ही सुखी झालो. पण खरं सुख कोणतं सांगितलंय? संतांनी सांगितलंय, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. त्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर काय होतं? जीवाला सुख होतं. माऊली म्हणतात, किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय, आणि तेथे जे होय तया नाम सुख. हे सुख सांगितले. सुख ते गा किरटी दावीचे जग जेठी, आत्म्याची या बेठी जीवाशी होय. आत्म्याची भेट जर जीवाशी झाली ना, ते सुख सांगितले. मग आम्ही नेमकं कोणत्या सुखाला शोधतोय? खरं सुख कुठे आहे? सुख बसे एके ठाई आणि बहुपाई संतांची या. संतांनी आपल्याला उदाहरण आणि पुराव्यासहित सांगितले, आणि हा पुरावा संतांनी सांगितलेला खोटा नाही, आणि खोटा करायला कोणी जन्माला आलं नाही. जर ह्या जीवनामध्ये आलात तर संतांचं ऐका. संतांनी सुख कुठं शोधलंय? कारण की सुख आपल्या जवळच आहे, पण काय करावं लागेल? त्याची जाणीव करून घ्यावं लागेल, आणि ती जाणीव सद्गुरू करून देतात. म्हणून सद्गुरूंना शरण जा. का हो हिंडता रानो राणी, कुसा संताशी जाऊनी. संताशिवाय हे भेटणं अशक्य आहे. संतांनाच शरण जावं लागेल. कारण की माऊली म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परी ते अभेरून गोचिड, अशुद्ध काय ना शेविती. गाईच्या काशामध्ये दूध आहे, पवित्र असं दूध आहे, आणि त्याच्या बाहेरच्या पदरात काय असतो? गोचिड असतो. फक्त एकच पडदा आड असतो, पण तो काय श्रवण करतो. पवित्र दुधाची चव नाही. तसं आपलं झालंय. देव आपल्या जवळ आहे. आपण इकडे तिकडे फिरतोय, याला देव मान, त्याला देव मान, इथेच आपलं आयुष्य चाललंय. पण खरा देव जाणून घेण्याची कोणाकडं एक धाडस नाही की खरा देव कोणता बाबा. जी मूर्ती आहे आम्ही त्याला देव मानतो. बघा, जी मूर्ती आहे आम्ही त्याला देव मानतो, पण ती मूर्ती कोणी बनवली? माणसाने बनवली. माणूस कोण आहे मग? त्याच्या आत्मा तोच देव आहे, आणि त्याला जाणून घ्या. कारण की तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलाशी. बघा, व्यवहारिक जर आपण उदाहरण घेतलं तर बघा, शेतामध्ये पाणी असतं. पाणी कुठे असतं? शेतामध्ये. आणि आपण पाणी काढण्यासाठी कोणाला बोलवतो? शोधण्यासाठी. पाणी दाखवा म्हणून आपण पानाड्याला बोलवतो, आणि पानाड्याला सांगतो की आमच्या शेतामध्ये आम्हाला काय करून द्या? पाणी काढून द्या. पाणी कुठे आहे? तो पानाडी सांगतो, ह्या ठिकाणी एवढं एवढं खोल खोदा, तुम्हाला काय लागेल? पाणी लागेल. विचार करा, पानाड्याने पाणी कुठून आणलं होतं का? नव्हतं आणलं, पण तिथेच होतं. पण दाखवणारे कोण होतं? पानाडी होता. तसा देव आपल्यामध्ये आहे. देव कुठे गेला नाही, देवाला शोधायची गरज नाही. माऊली म्हणतात, देव पहावयास, तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावयासे गेलो, तेथे देवची होऊन गेलो. देव पाहायला गेलते, पण त्यांना देव काय भेटला नाही. पण ते काय म्हणतात? मीच देव झालो. कारण की देव पाहायची वस्तू नाही, देवाचा काय येतो? अनुभव येतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अनुभव आले माझ्या अंगात, ते या जगात सांगतात. जो अनुभव त्यांना आला तो आपल्याला काय करतात? ठामपणे सांगतात, आणि देवाला शोधायला जायची गरज नाही.
देव आपल्या जवळ आहे आणि दाखवण्याची रीत मात्र संतांकडे आहे. आपल्या जीवनामध्ये सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि गुरुवारी अमृते दादा आले म्हणून आपल्याला हे समजले आणि जे आपल्याला समजले ते आपण दुसऱ्यांनाही सांगण्यासाठी हा उपक्रम. जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणी करून सोडावे सकळ जन. कारण की सगळ्या जीवांना हे जाणून घ्यायचा अधिकार आहे. सकळांशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. उद्धार होतो कशाने तर भक्त हरीच्या नामाने. कारण की बघा शंकर भगवानजींना सुद्धा विष घेतलं होतं, देहाची लाही झाली होती, पण त्यांना सुद्धा काय करावं लागलं? नामच घ्यावं लागलं. शिव हलहले तापले तेही नामे शीतल झाले, आला शीतल शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. त्यांना सुद्धा भगवंताचं नामच घ्यावं लागलं. रामकृष्णांना सुद्धा नामच घ्यावं लागलं. भक्त प्रल्हादांनी काय जपलं हो त्यावेळेस? त्यांच्या जीव त्यांना सोडवण्याकरता देव आले. राम नाम तो सब कुछ कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे वो नाम चोर. ते वेगळंच आहे आणि ते ओरच आहे आणि त्याला जाणून घेण्याकरता संतांनाच शरण जा. कारण की तुम्ही इकडे तिकडे फिरला तर तुम्हाला हे मिळू शकत नाही. तुझं आहे तुझं पाशी, जागा चुकलोय म्हणून भेटत नाही. कारण की बघा एक हनुमान नावाचा व्यक्ती होता आणि त्याची सुई लेंगा शिवताना घरात हरवली आणि तो रोडच्या खांबाखाली जाऊन लाईटच्या उजेडात सुई शोधत होता. सापडेल का? आयुष्य गेलं तरी ती सुई मिळणार नाही. तसं आपण सुद्धा देव जिथे शोधायचा तिथे शोधला पाहिजे. इकडे तिकडे जर शोधला तर देव मिळणार नाही. कारण की देव कुठे गेलाय नाही आणि आलाही नाही. देव आहे आणि त्या भरल्या घनदाट हरी दिसे. माऊलीने असं सांगितलं का? ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. पण आम्हाला ती दृष्टी नाही म्हणून आम्हाला तो देव दिसत नाही. देव आहे, देव नाही अशी जागा सुद्धा रिकामी नाही. तरी मी तव सकळ देही, ऐसे एक विचारू नाही आणि तैसेच माझ्या ठाई सकळ असे. देव सगळ्यामध्ये आहे, देव उत्स्फूर्त आहे, पण आम्हाला दिसत नाही. कारण की आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आले म्हणून आम्हाला सांगता येते किंवा बोलता येते. कारण की आपल्याला माहिती आपल्याला काय येतं काय नाही. जर सद्गुरू जीवनामध्ये आले नसते तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. ती परिस्थिती आपली आजही असते. पण खरंच खूप आपण भाग्याचे आहोत की आपल्या जीवनामध्ये सद्गुरू दादा आले. कारण की हा जन्म मिळालाय, खूप कष्ट सहन करून हा जन्म आपल्याला मिळालाय बरं का. असा सहज मिळालेला नाही. मातेच्या उदर कोहरी पचुनी विष्टेच्या दातरी, उकडून नवमासवरी जन्मोजन्मी मरती. आईच्या उदरामध्ये आपण 9 महिने होतो. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर आपण त्या भगवंताला प्रार्थना केली, विनवण्या केल्या की देवा मला ह्या गर्भाच्या यातना सहन होत नाहीत, मला याच्यातून काय कर, बाहेर काढ. मी काय करीन, तुझं भजन करीन. गर्भामध्ये वचन दिलं. 9 महिने 9 दिवस झाले आणि हा जीव सुखरूप बाहेर आला आणि पण त्या देवाला काय झाला, विसरला. दिले गर्भात वचन तुझे करीन मी भजन. पण त्या गर्भामध्ये जे वचन दिलं होतं त्याला काय झालं, बाहेर आल्यानंतर विसरून गेला आणि काय करायला लागला, कोहम कोहम रडू लागला. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. काय वचन दिलं होतं तो तिथं तो विसरून गेला. जोपर्यंत आईची आणि लेकराची नाळ जोडलेली होती तोपर्यंत ते नामस्मरण तिथं चालू होतं. पण ज्यावेळेस ती नाळ तो खाणली गेली, कट केली गेली, त्यावेळेस त्या भगवंताला विसरला आणि विसरता तया खोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. बघा काय सांगितले, पचतील खाणी 84च्या. कारण की हा 84 फेऱ्यातून आपल्याला काय मिळालं, हा सुखरूप नरदेह मिळालाय. याचं जर सार्थक नाही झालं तर मग संपलं. जन्माला आला याचं काही चीज होणार नाही. कारण इतर योनियाच्या ठाई हा विचार, ही रीत विचार करण्याची बुद्धी फक्त माणसाला आहे, बाकीच्यांना नाही. काय आहे, बाबा सांगत असतात
की इथं कुत्रे मांजर गाढवं बिडवं कीर्तनाला प्रवचनाला येतात का? नाही, कारण की त्यांच्याकडे काय नाहीये, ती बुद्धी नाहीये, ती फक्त बुद्धी माणसाला दिली. पण एवढे माणसं आहेत, मोजता येत नाहीत, पण हाताच्या बोटावर मोजतील एवढेच माणसं जाणून घेतात आणि बाकीचे जाणून घेत नाही. काय हो कर्म त्यांचं काय असेल, काहीतरी पुण्यही कमी पडली म्हणून ह्या भगवंताचं आपण एवढं सांगतो. त्यांना पण सांगत होते, संत मंडळी सांगत होते, पण ते काय ऐकत नव्हते. वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी, आणि हरी हरी म्हणा त्याने होईल थोर हानी. जर हानी टाळायची असेल त्या भगवंताला आपल्याला काय करावं लागेल, आपलंसं करून घ्यावं लागेल, संतांना शरण जावं लागेल. बघा, संतांशिवाय आपल्याला हे म्हणू शकत नाही. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. काय सांगितले? नामच सांगितले. नाम घेता उठा उठी. त्या संसारातून तुम्हाला बाहेर पडायचंय ना, मग काय करावं लागेल, त्या भगवंताचं नाम घ्यावं लागेल आणि त्या विठ्ठलाच्या पायाशी काय करावं लागेल, दृढ मिठी पडावं लागेल. त्याशिवाय हे साध्य होऊ शकत नाही. कारण की जन्माला येणं आणि मरण काही सुखाचं नाही. तुकाराम महाराज म्हणत होते, याच साठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. कोणता गोड दिवस हो? आमचं चालू आहे, पण शेवट गोड होण्याची गॅरंटी नाही. म्हणून दादा नेहमी सांगतात की काय करा, त्यांना मला विसरू पण त्या भगवंताला विसरू नका. कारण की घडी घडी काळ वाट तुझी पाहे, अजून तरी आहे किती अवकाश. घडी घडी आपल्याला काळ आपली वाट पाहत आहे. कधी येईल, आता हाय उद्या हाय याची गॅरंटी नाही. तो कधीही येईल आणि कधीही घेऊन जाईल. म्हणून काय करा, सतत त्या भगवंताला त्याचं स्मरण करत राहा. कारण की कधी येऊ दे आणि कधी नेऊ दे, पण त्या भगवंताची जर प्राप्ती केली तर ह्या जीव काय होईल, मुक्त होईल. कारण की आम्ही करतोय, आम्हाला दिलंय, पण हीच गोष्ट सगळ्या जीवांना कळावी, याचं महत्व कळावं. कारण की हा जन्म परत परत मिळणारा नाही. कारण की हा जन्म मिळालेला काहीतरी आपलं भाग्य म्हणावं लागेल. जन्माला आलो आणि भगवंताची प्राप्ती करून देणारे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आले, आपल्याला मिळाले, असं दुसऱ्यांनाही मिळावं यासाठी हा चाललेला उपक्रम आहे, वैष्णव मेळावा म्हणा. कारण की प्रत्येक जीवाला सांगण्याकरिता आपण जी धडपड करतोय ती होऊ शकत नाही. पण जे जे दिसतील त्यांना तरी हा निरोप, संतांचा निरोप आहे. संत दारीचा कुत्रा झालो आणि भुंगत भुंगत दारी आलो. हा जीव इतका इकडे तिकडे फिरतोय, देवाला शोधतोय, पण खरंच तीर्थाला त्याला देव आहे का हो? गाडगे बाबा तर म्हणतात, जत्रे में फतरा बिठाया तीर्थ बनाया पाणी, दुनिया इतनी दिवानी की पैसे की धुलदानी. आम्ही तीर्थाला जातो, पण तिथे देव आहे का हो? दगडाचा देव आणि पाषाणाची मूर्ती आणि पाण्याचं तीर्थ सगळीकडे जा, तेच आहे. पण त्यांना त्यांचं पोट भरण्याकरता त्यांनी ते देव बसून ठेवलेत आणि आम्हाला सुद्धा त्यांच्याच मागे लावलंय, त्यांच्याच पाठी आपण पळतोय. पण खरा देव संतांनी जर जाणून घेतला ना, जाणून दिला आणि त्याची आम्ही जाणीव करून घेतली ना, मग आम्ही त्याच देवाला भजू, जेणेकरून तो निर्गुण निराकार आहे. नाहीच्या आकारण जेथून चराचर हरिसी भजे. निर्गुण आहे, सगुणाची तुम्ही पूजा करा, पण कुठपर्यंत? माऊली म्हणतात, जवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा, तवरी साधना भजावा लागेल. कुठपर्यंत? जेवता ढेकर आल्यानंतरही जेवता का तुम्ही? नाही. पोट भरले ढेकर आल्यानंतर सिद्ध होतं आणि आम्ही काय करतो, जेवण थांबवतो. तसा देव भेटल्यानंतर आमची कोणती भक्ती करायला संतांनी सांगितली? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. ठाईच बैसोनी का? की आमच्यातला देव, आपल्यामधला देव जो संतांनी जाणून दिलेला आहे, तो जर तुम्हाला प्रचिती आली, नंतर इकडे तिकडे पळायची गरज नाही. देव सगळीकडे आहे याची जाणीव ह्या जीवाला होती आणि जीव स्थिर होतो आणि त्या भगवंताला जाणून एकाग्र मनाने, अंतकरणाने, शुद्ध अंतकरणाने त्या देवाला काय करतो, शरण जातो. आणि मग तो देव सुद्धा म्हणतो, माझे भक्त देखुनिया यम काळ जाती सांडुनिया, त्यासे मी विमानी बैसुनिया निज धाम पैनेत असे. नित्य स्वरूपाचं ते धाम त्या भगवंताची प्राप्ती केल्यानंतर ह्या जीवाला प्राप्त होते आणि ते प्राप्त झाल्यानंतर ह्या जन्माला
असं सिद्ध करू. पण तोपर्यंत हा जीव इकडे तिकडे जर फिरत राहिला तरी ह्या जीवाला काय होणार नाही, शांतता मिळणार नाही. कारण की खरी शांतता सद्गुरूंच्या चरणापाशी आहे. आणि ते संतांचे चरण जर जीवनामध्ये आले, संत चरण रज लागतात सहज वासनेचे बीज जवणी जाई. बघा, माणूस जन्माला काय येतो? वासनेमुळे. बघा, जड भरत राजा हरणी घरबी गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेने काय केलं? घाला घातला. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहात्या रामना काय झाले. इंद्र पडला बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. कशामुळे? वासनामुळे. वासना वढाळ गाय. गड्यांनो, वासना वढाळ गाय. माणूस फक्त वासनेमुळे जन्माला येतो आणि त्या वासनेमुळेच माणसाचा जन्म होतो. आणि ती वासना जर तुम्हाला हरिरूप करायची असली तर काय करावं लागेल? बीज भाजूनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. संतांनी सांगितले, बीज काय करा? बीज भाजूनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. वासनाचंही काय करावं लागेल? आपल्याला जाळावा लागेल. कारण की वासनेमुळेच जन्म होत असेल तर संतांनी ती ही रीत सांगितली, वासना काय करा? हरिरूप करा. हरिरूप केल्यानंतर काय होईल का? जर आपण बी घेतलं आणि त्याची जर लाही केली आणि शेतामध्ये लावली तर उगेल का? नाही. तसं त्या भगवंताच्या नामाने जर वासना सुद्धा हरिरूप झाली तरी कोणत्याही एकदम भारी पिका शेतामध्ये जरी लावली तरी ती लाही येत नाही. तशी ती वासना जळून गेल्यानंतर परत तो माणूस जन्माला येत नाही. म्हणून वासनेला काय करायचंय? हरिरूप करायचे. आणि संतांनी तीही रीत सांगून ठेवली. आम्ही फक्त ऐकतो पण ऐकत नाही. कारण की बघा, संत सांगत असतात पण आम्ही फक्त त्यांचं काय करतो? त्यांनी हा निरोप आपल्यापर्यंत येण्याकरता किती कष्ट घेतले हो. हाडाचं पाणी केलं, हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, हा निरोप आपल्याला पोहोचवला, आपल्यापर्यंत पोहोचवला. माऊलींनी खूप त्रास सहन केला आणि ही भक्तीचा मार्ग आपल्याला समजून देण्याचा खूप प्रयत्न केला. याचसाठी केला होता अट्टहास. आणि जो ही भक्ती साऱ्या जीवाला कळत नाही ते म्हणतात हट्टी. खरंच हा प्रयत्न जर त्यांचा जर सक्सेस झाला आणि ही ज्ञानेश्वरी हरिपाठ आपल्याला समजला, नाहीतर आपल्याला हेही समजलं नसतं. आपल्या जीवनामध्ये दादा आले तेव्हा आपल्याला समजलं की खरंच हरिपाठ म्हणजे काय. देवाची या द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधैल्या. देवाचं दार आणि द्वारच आपल्याला कळलं नाही. पण सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा गुरुवर्य अमृती दादा आपल्या जीवनामध्ये आले म्हणून ह्या देवाचं दार आपल्याला कळलं. कारण की देवाचं दार आपल्याला सुद्धा कळलं नसतं. म्हणून आपण खूप भाग्याचे की देवाचं दार आपल्याला कळालं. बघा, देवाचं दार आणि देवळाचं दार याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही जो मंदिरात जातो ते देवाचं काय आहे? द्वार आहे. आणि देवळाचं दार म्हणजे ह्या देहामध्ये देव येतो जातो त्या देवाच्या दारात काय करायचंय? क्षणभर उभं राहायचंय. देवाची या द्वारी उभा क्षण भरी, त्याने मुक्तिचारी साधल्या. त्याने 4 मुक्ती काय होते ना आपल्याला साधता येतील. आणि ह्या जीवाचं काय होईल? सार्थक होईल. झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच मी पूर्णविराम देते. जय हरी.